नमस्कार. गोष्टींच्या वाड्यावर अगदी फडफडणारं स्वागत. फडफडणारं का? आपल्याला एखाद्या गरुडासारखं किंवा विमानासारखं आकाशात उडता यावं, असं तुम्हाला कधी वाटतंय का? हं. आपल्या या सरला नावाच्या मुलीला, गोष्टीतली जी सरला नावाची मुलगी आहे, तिला असं नेहमी वाटायचं, तुलाही नक्कीच त्यांच्यासारखं उडता येईल असं तिच्या बाईंनी शाळेत सांगितलं सुद्धा. उडणं आणि विमानं या दोन्ही गोष्टींबद्दल सरला खूप काय काय शिकलीये आणि ते ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणजेच ती माहिती आपल्याला या पुस्तकात देणार आहे. चला मग ऐकूया गोष्ट. विमानं उडतात तरी कशी? ही गोष्ट लिहिली आहे अदिती सारावागी यांनी. चित्र काढली आहे लावण्या कार्तिक यांनी. मराठी अनुवाद केलाय सुश्रुत कुलकर्णी यांनी. गोष्ट प्रकाशित केली आहे प्रथम बुक्स आणि स्टोरी विवर कम्युनिटी यांनी. रिलीज्ड अंडर CC बाय 4.0 लायसन्स. या पुस्तकाची वाचन पातळी आहे 3. सरलाला पक्ष्यांना उडताना बघायला फार आवडायचं. एके दिवशी शाळेत विज्ञानाचा तास सुरू असताना ती खिडकीतून बाहेर बघत होती. तिला आकाशात एक गरुड विहरताना दिसला. आकाशात काय मस्त वाटत असेल ना त्याला? तिला आकाशातली विमानं सुद्धा बघायला खूप मजा येते. काय नाव ग तुझं? आणि तू फळ्याकडे लक्ष का देत नाहीयेस बरं? शिकवणाऱ्या नव्या ताईंनी सरलाला विचारलं. सरला चटकन उठली आणि म्हणाली, सॉरी हो ताई, मी बाहेर आकाशातला गरुड पक्षी बघत होते. मला वाटत होतं आपल्याला पण असं पक्ष्यासारखं किंवा विमानासारखं उडता येत असतं तर किती मज्जा आली असती. नाव सांग पाहू तुझं? सरला. वा, किती छान. तुला माहित आहे का? भारतातल्या पहिल्या स्त्री वैमानिकाचं नावही सरलाच होतं. आणि माझं नाव आहे हंसा. म्हणजे हंस पक्षाचंच नाव की, नव्या ताई म्हणाल्या. सरला, तू आपल्या शाळेच्या ग्रंथालयात बसून भरपूर वाचन केलं पाहिजेस. तिथे पक्षी, उडणं, विमानांसारखी उडू शकणाऱ्या दुसऱ्या गोष्टी यांबद्दल बरीच पुस्तकं असतील. मग काय, पुढचे काही दिवस सरलाची स्वारी ग्रंथालयात ठाण मांडून बसली. पक्ष्यांबद्दल तर तिने माहिती मिळवलीच, पण शिवाय माणसाला विमानासारखं उडता का येत नाही हेही तिला कळालं. आपण म्हणजे मानवही आकाशात उडू शकतो, पण अर्थातच पक्ष्यांसारखे मात्र त्याला उडता येत नाही, हे सरलाच्या लवकरच ध्यानात आलं. आपण विमानात बसून जगातल्या कुठल्याही शहरात जाऊ शकतो. माणसाने आजवर लावलेल्या सर्वात महत्वाच्या शोधात विमानाचा शोधाचा समावेश आहे. या शक्तिशाली यंत्राच्या सहाय्याने आपल्याला चक्क हवेत उडता येते. पक्षी मात्र अशा कुठल्याही यंत्राच्या मदतीशिवाय हवेत उडू शकतात. सहसा पक्ष्याच्या पंखांचा आकार त्याच्या शरीरापेक्षा बराच मोठा असतो. हे पंख वजनाने खूपच हलके असल्याने पक्ष्यांना उडणं सहज शक्य होतं. विमानं आकारानं भली मोठी असतात आणि त्यांचं वजनही खूप असतं. पक्ष्यांप्रमाणेच विमानांच्याही दोन्हीही बाजूंना पंख असतात. या पंखांमुळेच तर त्यांनाही उडणं शक्य होतं. विमानाच्या पंखांचा आकारही पक्ष्यांच्या पंखांप्रमाणेच वरच्या बाजूने वळलेला आणि तळातल्या बाजूला सपाट असाच असतो, बरं का? या विशिष्ट आकारांमुळे त्यांना आकाशात उंच उंच उडता येतं. उडण्यासाठी पक्षी आपले पंख फडफडवतात. पण त्यासाठी विमानाला आपले पंख फडफडता फडफडवताना तुम्ही कधी पाहिलं आहे का? नाही ना? पंखांच्या अशा हालचालीमुळे हवेच्या सहाय्याने पक्ष्यांचं शरीर वरवर ढकललं जातं. विमानं सुद्धा हवेच्या प्रवाहाच्या मदतीनेच उडतात.
आत बसवलेल्या इंजिनांच्या मदतीनं विमानाच्या पोटाखाली हवेचा झोत तयार केला जातो. विमानाच्या आत बसवलेलं इंजिन हे एक शक्तिशाली यंत्र असतं, जणू विमानाचा मेंदूच. पक्षी जसे आपली बुद्धी आणि शिकण्यातून आलेले शहाणपण या दोहोंचाही वापर करून उडतात, तसंच विमानाची इंजिनही त्याला जमिनीवरून वर उचलण्यात आणि पुढच्या दिशेने जायला अशा दोन्ही गोष्टींसाठी मदत करतात. विमानाच्या इंजिनात इंधनाचं ज्वलन झालं की त्यातून गरम वायूंचे झोत प्रचंड वेगाने बाहेर पडू लागतात आणि त्यामुळे इंजिनच्या मागची हवा ढकलली जाऊन विमान पुढे पुढे जातं. मोटारींसारखी इतर इंजिन असलेली वाहनंही पुढे जात असली तरी ती विमानांसारखी आकाशात मात्र उडू शकत नाहीत. विमानाला पक्ष्यांसारखे पंख असल्याने हवा त्यांच्यावरून आणि खालून अशा दोन्ही बाजूंकडून वाहते आणि त्यामुळे विमानाला आकाशात उडता तरंगता येतं. पक्ष्यांसारखीच विमानालाही शेपूट असते. या शेपटामुळेच विमानाला आकाशात स्थिर राहता येतं आणि हवं तेव्हा दिशाही बदलता येते. विमानाला जमिनीवरून उड्डाण करायला आणि खाली उतरायला अशा दोन्ही गोष्टींसाठी लांबच लांब रस्ता लागतो. या लांब रस्त्याला धावपट्टी आणि इंग्रजीत रनवे असं म्हणतात. आकाशात झेपावण्याआधी विमानाला धावपट्टीवर वेगाने धाव घ्यावी लागते. बहुसंख्य विमानांना असा विशिष्ट वेग आल्याशिवाय आकाशात झेप घेणं शक्य होत नाही. धावपट्टी हा विमानतळाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या भागामुळे तर विमानाला वेगाने धाव घ्यायला आणि नंतर आकाशात झेपायला पुरेसा अवधी मिळतो. आपल्याला नेमकं कुठे जायचं आणि हे विमानाला ठाऊक असतं, कारण वैमानिक त्याला दिशा देत असतात. हे वैमानिक विमानाच्या पुढच्या भागात बसतात. नियंत्रणासाठी असणाऱ्या या भागाला कॉकपिट असं म्हणतात. तिथून ते विमानतळाशी म्हणजे जिथून विमान उड्डाण घेतं आणि खाली उतरतं अशा जागेशी वेगवेगळ्या अचूक आणि अत्याधुनिक उपकरणांद्वारे संपर्क ठेवून असतात. आपल्या शहरातल्या रस्त्यांवरची वाहतूक सुरळीत चालावी यासाठी जसे वाहतूक पोलीस आणि नियंत्रक सिग्नल असतात, तसेच हवाई वाहतूक नियंत्रक एअर ट्रॅफिक कंट्रोलर हे वैमानिकांना कधी आणि कुठल्या दिशेने उड्डाण करणं वा उतरणं सुरक्षित आहे याबद्दलच्या सूचना देत असतात. विमान हा खरं तर एक राक्षसी आकाराचा पक्षीच आहे जणू. त्याचा फक्त आकारच पक्ष्यासारखा आहे असं नाही, तर आपल्याला त्याच्यात बसून उडताही येते. ते थेट पक्ष्यांसारखं नसलं म्हणून काय झालं? सरलालाही मोठेपणी वैमानिक बनायचंय आणि हवेत विमान उडवायचं आहे. हे तुम्हाला माहीत आहे का? हार्लो हे भारताचं पहिलं विमान आहे. जुलै 1941 मध्ये त्याचं पहिलं उड्डाण झालं होतं. भारतातलं विमान चालवण्याचा पहिला परवाना मिळाला तो JRD टाटा यांना. एरो क्लब ऑफ इंडिया अँड बर्मा यांनी तो दिलेला होता. जगातलं सर्वात वेगवान विमान आहे लॉकहीड SR-71 ब्लॅकबर्ड. त्याचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षाही जास्त आहे. सरला ठकराल या विमानोड्डाण करणाऱ्या पहिल्या भारतीय स्त्री वैमानिक आहेत. त्या 1000 तासांपेक्षा अधिक विमानोड्डाण करणाऱ्या पहिल्या स्त्री वैमानिकही आहेत. चला, आता छान मज्जा करूया, म्हणजेच आपले खेळ खेळूया. आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हे करून पहा. कागदाची विमानं करा आणि कुणाचं विमान सगळ्यात दूरपर्यंत उडतं ते पहा. ते दूरपर्यंत का उडालं असेल बरं? कागदाच्या प्रकारामुळे की ते कसं बनवलं या रचनेमुळे? प्रत्येकाचं विमान उडवताना काय घडतं ते बारकाईनं बघा. विमान उडवण्याआधी विमानाच्या वर, आत किंवा पंखाखाली फुंकर मारल्याने हे उडण्यात काही फरक पडतो का? आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधून मला कमेंट्स करून कळवा. आता दुसरं, उड
उडतं उडत नाही चा खेळ. एका खोलीत तुमच्या मित्र-मैत्रिणींना गोळा करा. त्यांनी एकमेकांपासून थोडं अंतर ठेवून उभं राहायचं आहे. यातले निम्मे लोक उडतं असं म्हणणारे तर बाकीचे उडत नाही म्हणणारे. ज्याच्यावर राज्य आहे त्यानं एका कोपऱ्यात उभं राहायचं आणि वेगवेगळ्या वेगवेगळ्या उडू शकणाऱ्या किंवा उडू न शकणाऱ्या गोष्टींची मोठ्याने नावं पुकारायची. जेव्हा एखाद्या न उडणाऱ्या गोष्टीचं उदाहरण टेबल नाव पुकारलं जाईल तेव्हा उडतंवाल्यांनी पटकन खाली बसायचं. यात जो चुकेल त्याच्यावर पुढचं राज्य. मग तुम्ही हा खेळ खेळल्यावर तुम्हाला काय काय अनुभव आले आणि तुम्हाला खरंच मजा आली की नाही असंही मला कमेंट्स करून कळवा नक्कीच. तोपर्यंत टाटा.